नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नवीन वर्ष सुखाने धनधान्याने भरलेले असेल. तुम्ही फक्त डिसेंबरमध्ये हे छोटे काम करा. सर्व बाधा, सर्व समस्या, सर्व अडचणी, सर्व दुःख 2025 मध्येच तुम्ही सोडून जा. नवीन वर्षात काहीच घेऊन नका जाऊ, कारण नवीन वर्ष ही नवीन सुरुवात असते, नवीन आशा असते, नवीन उमेद असते. जर तुम्हाला हवं असेल की नवीन वर्ष तुमचे सुखाने, समाधानाने आणि धनधान्याने भरलेलं असावं, तर डिसेंबर महिन्यात फक्त हे एक छोटंसं काम तुम्ही नक्की करून घ्या. कारण हे काम केल्यानंतर सर्व अडथळे, सर्व समस्या, सर्व दुःख, सर्व नकारात्मकता हे सगळं 2025 मध्येच मागे राहून जाईल. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपण पाहतो, पण काही गोष्टी अदृश्य शक्तीमुळे अडून जातात. काम असूनही यश आपल्याला मिळत नाही, मेहनत करूनही पैसा टिकत नाही, नात्यांमध्ये गैरसमज वाढतात आणि मनावर सतत एक ओझं, एक दडपण असतं. म्हणूनच वर्ष संपण्यापूर्वी एक अत्यंत सोपं पण प्रभावी काम, हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि तुम्ही हा उपाय, हे काम या डिसेंबर महिन्यात कोणत्याही दिवशी करू शकता. आणि जर शुभ दिवस निवडून केलं तर अतिउत्तम. आता शुभ दिवस कोणता? पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी, गुरुवार, शनिवार, सोमवार हे शुभ दिवस आहेत. परंतु शुभ दिवस तुमच्याकडून मिस झाले, चुकले, तर मग तुम्ही कोणताही दिवस घ्या आणि त्या दिवशी तुम्ही हे काम, हा उपाय करा. तुम्हाला काय करायचं आहे? सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे. त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला हे करायचं आहे, फक्त डिसेंबरमध्येच हे करायचं आहे. मग तुम्ही 30 तारखेला किंवा 31 तारखेला केलं तरी चालेल. त्यानंतर घरातल्या देवघरासमोर तुम्हाला शांत बसायचं आहे, अगरबत्ती दिवा लावायचा आहे, डोळे बंद करायचे आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे, हे स्वामी, हे देवा, या वर्षात मला मिळालेलं दुःख, अडचणी, वेदना मी तुझ्या चरणी अर्पण करतो. ज्या चुका झाल्या, ज्या वेदना मला मिळाल्या, त्या सगळ्या 2025 मध्ये इथेच राहू दे. आणि त्यानंतर एक कागद घ्या आणि त्यावर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी, भीती, अपयश, आजार, कर्ज सगळं काही लिहा. लिहून झाल्यावर तो कागद देवासमोर ठेवून मनात ठाम संकल्प करा, हे सगळं मी आता मागे सोडत आहे, तुझ्या चरणी सोडत आहे. नंतर तो कागद सुरक्षित पद्धतीने घराच्या बाहेर किंवा कुठेही तुम्ही जाळून टाका किंवा मग वाहत्या पाण्यात सोडून द्या. आणि शेवटी म्हणा, नवीन वर्षात माझ्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य, धनधान्य यावं. मित्रांनो, हा उपाय म्हणजे मन, आत्मा आणि नशिबाची शुद्धी आहे. आपण जे सोसलं, जे भोगलं, ज्या अडचणी, जे दुःख, ज्या बाधा होत्या, त्या आपण देवाच्या चरणी अर्पण करतो आहे. म्हणून ते कागदावर लिहून तुम्हाला जाळून टाकायचं आहे. जेव्हा आपण मनापासून जुनं सोडतो, तेव्हाच नवीन गोष्टी येण्यासाठी जागा तयार होते. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की 2026 हे वर्ष तुमच्यासाठी बदल घेऊन यावं, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल आणि हा आवडला असेल, स्वामींवर श्रद्धा, स्वामींवर विश्वास असेल, तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नवीन वर्ष तुम्हाला सगळं काही देऊन जाओ जे तुम्हाला हवं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.